नमस्कार, राणीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीर चीज पराठा। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, मी पावशेर पनीर घेतलेले आहे, त्यानंतर चीज, ही हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आहे, त्यानंतर तेल, एक टोमॅटो बारीक चिरलेला, कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ चवीप्रमाणे, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, त्यानंतर हे तूप आहे पराठ्याला लावण्यासाठी, लाल तिखट, चाट मसाला, हळद पावडर आणि हे चपातीला जसं पीठ मळून घेतो तसं मी पीठ मळून घेतलेले। तर आपण आता पनीरची भाजी बनवून घेणार आहोत। आधी त्यासाठी आपण कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यात मी तेल घेतेय आणि तेल गरम झालं यात कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। पराठ्यात आपण पनीरचं कच्चंही घालू शकतो, पण ते पराठे मग भाजताना पनीर त्यातलं वितळतं आणि पराठा फुटतो, त्यामुळे आपण भाजी बनवून घेणार आहोत आधी पनीरची। आपला कांदा तिकडे परतून होतोय तोपर्यंत आपण पनीर असं बारीक कुस्करून घेऊयात। बघा, कांदा आपला आता चांगला लाल झालेला आहे, त्यात मी हे एक टोमॅटो टाकून घेते। आता टोमॅटो चांगलं मऊ होऊन द्यायचं, तोपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे। हे बघा, टोमॅटो आपलं चांगलं मऊ झालेलं आहे। आता आपण ह्यात हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊया। आता हे 1 मिनिटभर परतून घ्यायची मिरचीची पेस्ट, म्हणजे पराठा तिखट लागत नाही जास्त। मग आता मी यात टाकून घेते लाल तिखट आणि हळद पावडर। आता आपण यात टाकून घेऊयात आपण घेतलेलं पनीर। त्यानंतर मीठ टाकायचे चवीप्रमाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आणि आता हे आपण झाकून ठेवूयात, एक 5 मिनिटभर आपण पनीर चांगलं वाफवून देऊ। 5 मिनिट पनीर चांगलं शिजून द्यायचं आणि आता आपण यात टाकू चाट मसाला आणि अजून थोडीशी कोथिंबीर। आणि आता आपल्याला हे स्टफिंग थंड होऊन द्यायचं आहे। गरम गरम पराठे नाही करता येत, नाही तर पराठे फुटतात। आता मी हे थंड करण्यासाठी ठेवते। बघा, आता मी हे थंड करण्यासाठी ठेवलेले आहे। हे बघा, 10-15 मिनिटं हे थंड होण्यासाठी ठेवलं होतं मी। आता आपले पनीरचं स्टफिंग थंड झालेले आहे। आता आपण पराठे बनवून घेऊया। तर त्यासाठी मी एक गोळा न घेता हे पुरीला लागतात तेवढे मी 2 गोळे घेतलेले आहेत त्या साईजचे, आणि आपण पुरी लाटतो तेवढंच हे लाटून घ्यायचंय, म्हणजे पराठा आपला बिलकुल फुटणार नाही। तर दुसरे आपण त्याचप्रमाणे लाटून घेऊया। आणि आता ह्याच्यावरती आपण स्टफिंग टाकून घेऊयात हे। आणि आता ह्याच्यावरती चीज किसून घेते मी।
आणि त्यानंतर ना ही जी दुसरी पुरी आपण लाटली होती ती आपण याच्यावरती ठेवून असे कडा बंद करून घ्यायच्या त्याच्या व्यवस्थित. असं त्यातलं जे आतलं सारण आहे ते व्यवस्थित असं दाबून सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. आणि आता आपण पीठ लावून लाटून घेऊयात. थोडंसं लाटून झाल्यानंतर ना आपण ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर अशी थोडीशी टाकून घ्यायची आहे. आणि आता पराठा लाटून घेऊयात व्यवस्थित. आता दुसऱ्या बाजूने पण आपण थोडीशी कोथिंबीर लावून घेऊयात. आणि दुसऱ्या बाजूने पराठा लाटून घेऊयात. बघा आता पराठा आपला लाटून झालेला आहे. आता आपला तवा पण गरम झालेला आहे. त्याच्यावरती मी थोडंसं तूप सोडून घेते आणि आता आपण पराठा भाजून घेऊयात. तो पराठा भाजेपर्यंत मी अजून एक पराठा बनवून घेते. ह्या बाजूला मी तूप लावून घेते. तुम्हाला जे आवडेल तुम्ही तेल, बटर, लोणी ते लावा. मी तूप लावते. नंतर आता ह्याच्यावरती चीज किसून घालते मी. आणि हे बघा अगदी मंद आचेवरती पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे. बघा आता हा पराठा आपला भाजून झालेला आहे. काढून घेते. आता आपण दुसरा पराठा भाजून घेऊया. बघा असं मस्त तूप लावून पराठा मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. हे बघा पावशर पनीरचे आपण पराठे केलेले आहेत. पावशर पनीरमध्ये जवळपास 6 ते 7 पराठे होतात. अगदी भरभरून स्टफिंग भरलं तरीही. हे बघा आपले पनीरचे पराठे आता तयार झालेले आहेत. मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा आतमध्ये पनीरचं स्टफिंग आपलं